जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शनचं वारं लागलेलं आहे. 23 तारखेपासून सुरू झालेली आहे. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने म्हणजे आमची महायुतीमध्ये आम्ही गठबंधनमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी आहे, शिंदे सेना आहे, RPI आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा हा पक्ष असं आम्ही महायुतीमध्ये सोबत आहोत. आणि महायुतीच्या वतीने आम्ही जळगाव शहरामध्ये ते 5 अनुसूचित जातीच्या जागा आहेत. मग प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 10 आणि 12 असे 5 प्रभाग हे जळगाव शहरामध्ये अनुसूचित जातीसाठी सुटलेले आहेत. त्यापैकी आम्ही 4 जागांची मागणी या ठिकाणी जे जळगावचे प्रभारी आहे मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे आम्ही मागणी केली, राजू मामांकडे आम्ही मागणी केलेली आहे. आपण पाहत असणार की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 2014 सालापासून भारतीय जनता पार्टी सोबत काम करत आहे. मग ते लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, पंचायत समित्या असू दे, नगर परिषदा असू दे, आता अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही RPI भाजप भारतीय जनता पार्टी सोबत होतो. त्यासोबत आमचं इंडिपेंडन्स अलायन्स आहे. आणि या अनुषंगाने आम्ही जागेची मागणी केलेली आहे की आम्हाला न्याय मिळावा, दलित समाजाला न्याय मिळावा आणि आम्हाला कुठेतरी सत्तेचा वाटा मिळावा. यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. आठवले साहेब त्यांच्या सोबत आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही जो जागेची मागणी आज केलेली आहे. जागा मिळतील आम्हाला, कारण ते आमच्या हक्काच्या जागा आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या त्या जागा आहेत, जातीच्या जागा आहेत. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सर्व त्या गोष्टीचा विचार करून आम्हाला निश्चितपणे जागा देतील. आणि आम्हाला त्यांच्या सिम्बॉलवरच आम्ही निवडणूक लढवणार आहे. कारण जळगाव शहराची जातीय समीकरण आपण काही बघता तर त्या ठिकाणी आमचा समाज जरी कमी असला परंतु निर्णायक समाज आहे, चांगला समाज आहे. आणि म्हणजे आपण बघत असतो की एका मताने सीट पडते, एका मताने सीट निवडून येते. त्यासाठी आमचा जो समाज आहे हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी सोबत, RPI पार्टी त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच आम्ही 4 जागेची मागणी केली तर आम्हाला साधारण 2-3 जागा मिळायला पाहिजे. मी माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे की भाऊ आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला जागा द्या, आम्हालाही सत्तेमध्ये येऊ द्या, सत्तेचा वाटा आम्हालाही मिळू द्या. यासाठी तर गिरीश भाऊ असतील, मंगेश दादाचे, राजू मामा भोडे असतील यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी मी कालच आमचे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितले की तू जळगावचा शहर प्रमुख असल्याने तुला सर्व जे अधिकार आहे त्या ठिकाणी आपल्या सीटा कशा निवडून येतील, पक्ष कसा वाढेल, यासाठी आपलं भारतीय जनता पार्टी जो आपलं गठबंधन आहे, अलायन्स आहे, त्यामुळे त्यांना जास्त जागा घेऊन आणि आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे. यासाठी मला काल आठवले साहेबांनी सूचना केलेल्या आहे आणि सांगितलं पण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.